ओके, तर क्वेश्चन नंबर 17 हा आता इथून बायल्स लॉ सुरू होतो आहे. आता प्रोबॅबिलिटी आणि बायल्स लॉ दोन ऑप्शन असतात, त्या दोन्हीतला एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. मग आपण बायल्स लॉ करायचा इझी आहे, सोपा, एकाच फॉर्म्युलावर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. म्हणून बाकी मीन, मोड, मीडियन ह्या तिन्हीतनं कुठलेही दोन क्वेश्चन्स येऊ शकतात. मग आता 17th क्वेश्चन आपला हा, त्याच्यात काय लिहिलं आहे की ॲमी एक मुलगी आहे, हॅज 2 बॅग्स. ओके, हे तिच्याकडे 2 बॅग्स आहेत. एका बॅगमध्ये 7 लाल बॉल्स आहेत आणि 4 ब्लू बॉल्स आहेत. आणि परत तिच्याकडे जी दुसरी बॅग आहे त्याच्यामध्ये 5 रेड बॉल्स आणि 9 ब्ल्यू बॉल्स आहेत. तर ॲमी हॅज ड्रॉन अ बॉल ॲट रँडम अँड इट टर्न टू बी रेड. तर तिने एक रँडम बॉल उचलला गेलेला आहे आणि तो निघाला रेड. तर डिटरमाइन करायचं म्हणजे आपण एक फाइंड करायचं की तिने जो बॉल उचलला आहे तो बॅग 1मधनंच उचलला आहे, असं आपण फाइंड करायचं आहे. ओके, तर ते फाइंड करायला गिवन आपल्याला आपण पाहिलं त्या ॲमीकडं 2 बॅग्स आहेत, 1 आणि 2. रेड बॉल्स किती आहेत? 7 आणि ब्लू 4. मग ह्या दोन्हीचे आपण ॲडिशन करतोय का आपल्याला टोटल नंबर ऑफ बॉल्स भेटायला. किती ॲडिशन आहे? 11. तशीच परत आपण बॅग 2 साठी पण ॲडिशन करतोय. 9 आणि 5 किती ॲडिशन आहे ती? 14. मग टोटल नंबर ऑफ बॉल्स म्हणजे किती संख्या आहे टोटल बॉल्सची हे आपण दोन्ही बॅग्समध्ये डिटरमाइन केलं. तर रेड बॉलसाठी आपण फक्त फाइंड करतोय म्हणून इथं 7/11 लिहिलं फक्त रेड बॉलसाठी. मग बॅग 2 साठी पण आपण फक्त रेड बॉलसाठीच फाइंड करतोय, मग आपण 5/14 लिहिलं. तर आता आपल्याला पी ऑफ ए असे कन्सेप्ट आहे ह्याच्या फॉर्म्युलामध्ये. तर ती कशी असते की 50-50 चान्सेस, की आता क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की त्या ॲमीनी बॅग 1मधनंच तुम्ही बॉल उचलला आहे हे तुम्ही प्रूफ करा. ओके, तर 50-50 चान्सेस असू शकतात ना की नाही बाबा चुकती केस तुमची, बॅग 2मधनं 50 चान्सेस आहेत की बॅग 2मधनं तिने बॉल उचलला आहे. म्हणून आपण इथे 50 घेतो म्हणजे 1/2 घेतो म्हणजे 0.5 असतं. 50% चान्सेस आहेत म्हणून इथं 1/2 आलं. आता इथं काय आहे की पी ऑफ बी काढायचं काय की ओनली रेड बॉल्स आपल्याला फाइंड कशासाठी करायचे? फॉर ओनली रेड बॉल्स. मग ते फाइंड करायला आपल्याला 2 केसेस घ्यायला लागतील, एक बॅग 1ची केस आणि एक बॅग 2ची केस. त्या दोन्हीचं जे ॲडिशन असेल ती रेड बॉलसाठीची असेल. मग टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत बॅग 1मध्ये रेडसाठी? तर 7/11 बॉल्स आहेत. ओके, म्हणजे 7 लाल बॉल्स आहेत पण टोटल किती आहेत त्याच्यात? 11 बॉल्स आहेत. मल्टिप्लाय बाय हाफनी म्हणजे 50% चान्सेसनी म्हणून हाफ, प्लस 5/14 5 लाल बॉल्स आहेत बॅग 2मध्ये, टोटल नंबर ऑफ बॉल्स 14 आहेत बॅग 2मध्ये, मल्टिप्लाय केलं हाफनी. तर आन्सर 0.496. ॲज इट इज टर्म जर कॅल्क्युलेटरवर टाकली तरी आन्सर येतं, ह्यात काय नो इश्यू. तर ह्याच्यातला जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे? तर पी ऑफ ए बाय बी इक्वल टू पी ऑफ बी बाय ए इंटू पी ऑफ ए आणि डिवाइड बाय पी ऑफ बी. म्हणजे काय? तर पी ऑफ बी बाय ए जो आहे आपला तो बॉल्स ड्रॉन फ्रॉम रेड. पी ऑफ बी बाय म्हणजे पहिलीच केस आहे ना, मग ती पहिली केस काय होती आपली? टोटल नंबर ऑफ बॉल्सची. मग टोटल नंबर ऑफ रेड बॉल्स आपल्याला विचारतात कुठल्यासाठी? बॅग 1साठी, म्हणून आपण 7/11 घेतलं इथं. ओके, पी ऑफ ए आपला हाफ आहे, आपल्याला मग अशी सांगितलं 50% असतं म्हणून. मग परत हे जे कॅल्क्युलेशन आहे पी ऑफ बीचं ते इथं आन्सर हे मल्टिप्लाय केलं. आधी काय करायचं? इथं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं ना हे एवढं, त्याला डिवाइड केलं तर आन्सर चुकतं म्हणून 7/11 डिवाइड केलं, आन्सर आलं हाफ. 0.5 असतो, ह्याला मल्टिप्लिकेशन केलं की 0.316 असतं, ह्याला डिवाइड करायचं 0.496नी, आन्सर हे येतं. पर्सेंटेजमध्ये लिहिलं 63.05. ओके, तो झाला आता आपला क्वेश्चन नंबर 17. आता 18 क्वेश्चनमध्ये काय आहे की 4 मुलं आहेत. ओके, 3 मुली आहेत एका रूममध्ये आणि 5 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत दुसऱ्या रूममध्ये. म्हणजे काय आहे की 2 रूम आहेत, एक रूम 1 आणि एक रूम 2. एकात 4 मुली एकात 3 मुली, परत दुसऱ्या रूममध्ये 5 मुलं आणि एकात 3 मुली, म्हणजे मुलींची संख्या जी आहे ती सेम आहे. आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल्स फ्रॉम 2 रूम्स लाफ लाऊडली. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे? तुम्ही ही प्रोबॅबिलिटी फाइंड करा कुठल्या रूममधल्या मुली सगळ्यात जास्त जोरात हसल्या आणि तुम्ही प्रूफ करा की फ्रॉम रूम 2 की बाबा रूम 2 मधल्याच मुली हसल्या.
मग ते प्रूव्ह करायला इथं लिहिलं आता आपण गिवन डेटा लिहिला. रूम 1मध्ये 4 बॉईज आहेत, 3 मुली आहेत. रूम 2मध्ये 5 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. तर आता हे गिवन डेटा लिहिल्यावर टोटल नंबर ऑफ गर्ल्स आहेत किती मग? तर 6 आहेत. 3 आणि 3 6. ओके. मग नंबर ऑफ गर्ल्स इन रूम 2 तर किती आहेत? रूम 2मध्ये किती मुली आहेत? तर 3 मुली आहेत. मग प्रोबॅबिलिटी आपण हा फॉर्म्युला लिहिला P/B/A इंटू P/A डिवाइड बाय P/B. हा लर्न केलेला फॉर्म्युला ॲज इट इज लिहिला की 1. आता इथं 1 का घेतला आपण? कारण आपल्याला फाइंड करायचं आहे रूम 2साठी. ओके. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला कशासाठी फाइंड करायचं आहे. इथे आपल्याला इक्वल चान्सेस नाहीत बघायचे म्हणून आपण इथं 1 घेतला की बाबा एकाच रूमसाठी आम्ही फाइंड करतोय. आणि ह्याच्यात कसं होतं मग 3/3. आता लास्ट क्वेश्चनमध्ये पण आपण डिवाइड करून पाहिलं होतं. तर तसंच मग परत डिवाइड केलं तर 3/3 1च येतं. म्हणून पण इथं 1 घेतो आपण. 1 मल्टिप्लाय बाय हाफ सांगितला का घेतला आहे? तर हाफ घेताना काय करायचं? नंबर ऑफ गर्ल्स इन रूम 2 किती आहेत? 3. आणि टोटल नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत? 6. मग 1 आणि 2 म्हणून इथं हाफ आला. आणि परत त्याला डिवाइड बाय P/B मग तो पण आपला हाफ आहे. ह्या केसने सांगितलं. मग इथं आन्सर हाफ कॅन्सल होतं 1. म्हणून 100% रूम 2च्याच मुली हसल्या. आता क्वेश्चन नंबर 17-18 झाला. 19 काय आहे की इन अ कॉलेज 60% ऑफ स्टुडंट आर रेसिड इन हॉस्टेल. 60% मुलं ही हॉस्टेलची आहेत. ओके. 40% मुलं डे स्कॉलर आहेत. म्हणजे 2 केस आहेत, लोकलची म्हणजे डे स्कॉलर आणि हॉस्टेलची. मग 60% हॉस्टेलची आहेत, 40% लोकल आहेत. अजून अकॉर्डिंगली एक्झाम रिपोर्ट 30% ऑफ स्टुडंट हू स्टेड ॲट हॉस्टेल स्कोर ग्रेड A. म्हणजे 30% स्टुडंट जे हॉस्टेलला राहिले त्यांनी A ग्रेड स्कोर केला आहे आणि 20% स्टुडंटनी A ग्रेड स्कोर केला आहे पण ते लोकलचे आहेत. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे की फाइंड अ 1 स्टुडंट सिलेक्ट रँडमली. जर एखादे मुलगा किंवा मुलगी उचलली रँडमली त्याचा स्कोर A आहे आणि तो हॉस्टेलचा आहे की नाही हे चेक करायला प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करायची आहे. मग ती प्रोबॅबिलिटी फाइंड करताना आपण आपला फॉर्म्युला लिहायचा फर्स्ट. त्या फॉर्म्युल्यातले एलिमेंट्स फाइंड करायचे आणि तेवढेच एलिमेंट्स गिवनसाठी लिहायचे. बाकीचे जास्त एलिमेंट्स लिहायचे नाही. आपल्याला विचारला आहे डेटा कुणासाठीचा? हॉस्टेलवाल्यांसाठीचा. तर हॉस्टेलवाल्यांचा लिहायचा. लोकल्सचं 0. म्हणजे 20% लोकल्सनी A स्कोर केला आहे. 40% लोकल्स त्याच्यामध्ये लोकलचे आहेत हे लिहायचं नाही. तर आता P/B किती स्टुडंट्स आहेत जे हॉस्टेलचे आहेत तर आणि त्यांनी ग्रेड स्कोर केला आहे A तर तो आहे 30% रेट. परत P/A प्रोबॅबिलिटी P/A आपण 50-50 चान्सेस धरतो पण इथं का नाही धरल्या? कारण इथं आपल्याला ऑलरेडी दिला आहे की प्रोबॅबिलिटी किती स्टुडंट आहेत जे हॉस्टेलमध्येच राहिले तर 60% आहेत. मग आता 2 केसेस P/B फाइंड करताना आपण दरवेळेस 2 केसेस घेतो ना, तसंच घेतलं. मग 0.30. मग 30 काय इथं 30%ला आपण 0 म्हणजे 0.30 लिहितो डेसिमल काढल्यावर आणि मग त्याला मल्टिप्लाय केलं 0.60नी. ओके. प्लस मग किती स्टुडंट आहेत की जे लोकलचे आहेत? ही लोकलची केस आहे. हे हॉस्टेल आणि हे लोकल. मग किती स्टुडंट आहेत जे लोकलचे आहेत आणि त्यांना A+ भेटला आहे तर 20% आहेत म्हणून 0.20. आणि किती स्टुडंट आहेत जे लोकललाच राहतात तर 40% म्हणून 0.40. ह्या दोन्हीला मल्टिप्लाय केलं आणि त्याचं ॲडिशन केलं तर 0.26 आन्सर येतं. फॉर्म्युलामध्ये ॲज इट इज टाकले व्हॅल्यूज की आपल्याला ही टर्म भेटते. डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं की 0.6923 भेटतं. आपण मग अशी पाहिलं 2 झिरोज इकडं शिफ्ट होतात मग 69 आन्सर येतं. मग 69.23 इज आर आन्सर. ओके. आता आपला फायनल क्वेश्चन आहे. तर ह्याच्यात काय विचारलं आहे आपल्याला की बॅग 1मध्ये 4 व्हाईट बॉल्स आहेत. ओके. आणि 6 ब्लॅक बॉल्स आहेत. बॅग 2मध्ये 4 व्हाईट आणि 3 ब्लॅक बॉल्स आहेत. लक्षात ठेवायचा डेटा लगेच लिहून घ्यायचा तिथं पेजवरती. इथं जास्त मी गिवन डेटा लिहिला नाही. तर मग आता आपलं किती आहे? 1 बॉल इज ड्रॉन रँडमली. एक बॉल अचानक उचलला गेला आहे आणि तो निघाला आहे ब्लॅक. तर फाउंड करायची प्रोबॅबिलिटी की बॅग 1मधनंच निघाला आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता आपण ॲज इट इज पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला. तो फॉर्म्युला लिहिला की आपण P/B काढायचा.
तर पी ऑफ बी काय की ब्लॅक बॉल्स आर फ्रॉम बॅग 1. तर मग जे ब्लॅक बॉल्स आहेत ते बॅग 1मधनंच आहेत. तर ह्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला काय करायचं, तर मग 6/10. तर 6/10 का केलं, तर 6 आपल्याकडं बॅग 1मध्ये ब्लॅक बॉल्स आहेत. बॅग 1 आपल्या गिवन डेटामध्ये लिहिलेलं आहे की बॅग 1मध्ये किती आहेत, 4 व्हाईट बॉल्स, 6 ब्लॅक बॉल्स. मग 6 + 4 किती झाले, 10. म्हणून 10/6. मग 0.6 इज आर आन्सर बॅग B/A साठी. पी ऑफ ए आपण पाहिलं की जेव्हा 2 केसेस असतील तेव्हा 50-50 चान्सेस म्हणून हाफ येतं 0.5. तर पी ऑफ बी काढताना पण 2 केसेस येणार, बॅग 1 आणि ही 2. म्हणून 0.6ला मल्टिप्लाय केलं आपण पी ऑफ एनी म्हणजे 0.5. परत 0.3 कुठून आलं इथं, तर आपली बॅग 2 जी आहे त्याच्यामध्ये 4 व्हाईट बॉल्स आहेत आणि 3 ब्लॅक बॉल्स आहेत. मग 3 ब्लॅक बॉल्स आहेत तर प्रोबॅबिलिटी ही पण असू शकते ना की बॅग 2मधनं पण ब्लॅक बॉल्स निघू शकतात. म्हणून इथं 0.3 आलं 3चं. मग मल्टिप्लाय केलं 0.5नी, मल्टिप्लाय केलं ह्या दोन्हीचे प्लस करून 0.45 इज आर आन्सर. मग ह्याला फॉर्म्युलामध्ये पुट केलं आपल्या ह्या त्या फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेटरवर ॲज इट इज कॅल्क्युलेट केलं की 0.6667 आन्सर येतं. 0 पुढं घेतले की 66.67 इज आर फायनल आन्सर. आता प्रोबॅबिलिटी आपला हा युनिट संपला.